नमस्कार. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्यास बँकांना आदिती तटकरे यांनी आदेश दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आज, उद्या आणि परवा त्यानंतर पुढील 4 दिवस आठव्या हप्त्याचं वाटप अर्जंट सुरू करण्याचे आदेश आदिती तटकरेताईंनी दिलेले आहेत. ते कोणते आहेत? 9 जिल्हे यासह तुम्हाला कोणत्या 2 कागदपत्राची आणि कोणत्या 2 अटीची महत्त्वाची पडताळणी करावी लागेल हे देखील आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्या खात्यावरती 21 रुपयांचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. आज कोणते 9 जिल्हे आहेत लवकरात लवकर पाहून घेऊया. तुमचे 1500 रुपये बंद होणार का की 21 रुपये चालू राहणार? कोणाला मिळणार नाही पैसे? काल 12.5 लाख महिला पात्र असून देखील एका झटक्यात योजनेच्या बाहेर गेल्या आहेत, कारण त्यांनी खूप मोठी चूक करून ठेवली होती. जर तुम्ही अशी चूक केली असेल तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही. पात्र असून देखील तुम्हाला मिळणार नाही असं एका झटक्यात त्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत. तेव्हा बघूया कोणकोणत्या त्या महिला आहेत. आता ज्यांचे हप्ते बंद केले आहेत, लाडक्या बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्य सरकारकडून 3,500 कोटी बँकांना वर्ग करण्यात आलेले आहेत. 6 जिल्ह्यात हा हप्ता सुरू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. यावरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की नाही हे ठरवणार आहोत. आता तुम्हाला कसे मिळणार हप्ते, त्याशिवाय अजित पवारांनी कोणते दिले आहेत संकेत हे देखील आपण सध्या पाहणार आहोत. दुसरा हप्ता म्हणजे त्यांना 4 चाकी कागदपत्रे, 4 चाकी गाडी आहे का, तुमच्याकडे कोणती 4 कागदपत्रे जमा करावी लागतील, KYC करावं लागेल. त्यांना 100% फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. 10 जिल्ह्यात वाटपाचे आदेश दिले आहेत. बहिणींना मेसेज येणार कोणत्याही क्षणी मेसेज येणार असा सध्या अजित पवार यांनी म्हटलं आहे. तेव्हा 2 नियम ज्या लाडक्या बहिणी पाळणार नाहीत त्याला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. ज्या माता भगिनींकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. असून आता होळीनिमित्त साडीचं वाटप सुरू झालेलं आहे. 24 लाख बहिणांना देखील साडीचं वाटप होणार आहे. साडी मिळवण्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे देखील या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. पण 2 नवीन आता गोष्टी आल्या आहेत, त्या म्हणजे तुमचं पासबुक, तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड. या बाबतीमध्ये सरकारने खूप महत्त्वाची बातमी दिली आहे. तेव्हा लाडक्या बहिणीसाठी या 3 महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यातील 2 थोड्या धक्कादायक बातम्या आहेत आणि एक त्यातली आनंदाची बातमी आपल्याला सांगावी लागेल. दादाने म्हटलं की 2.5 लाखांपर्यंत तिचं महिन्याचं वार्षिक उत्पन्न असायला हवं. शेतात काम करणारी महिला असायला हवी. खुरपायला जाणारी महिला असावी. आमचं चालू होतं न करणारी महिला असावी. नंतर धुणं भांडं करणारी महिला असावी. किंवा घरात दोघेही जर नोकरीला जात असतील तर एक दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वयंपाक करणारी महिला असावी. अशा गरिबांच्या महिलांसाठी ही योजना तयार केली आहे. ज्यांचं कमी उत्पन्न आहे त्यांनाच ही योजना लागू होईल असं आम्ही जेव्हा योजना चालू केली असं तेव्हाच म्हटलं होतं. ज्यांना योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेत तर मिळतो, तर अशा वेगवेगळ्या योजना आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण असो किंवा PM किसानचा हप्ता असो, हे जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला मात्र हा 21 रुपयांचा हप्ता मिळणार नाही असं देखील सरकारने म्हटलं आहे. तेव्हा जूनमध्ये जेव्हा योजना आली तेव्हा या सगळ्या अटी पूर्ण केल्या होत्या. पण आता तुम्हाला कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागेल, तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटणार, या सगळ्यांची आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात. नंतर तुम्हाला हप्ता कसा मिळणार याची देखील माहिती घेणार आहोत. 2 आणि कोणते 4 कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागतील हे देखील पाहणार आहोत. सगळ्यात आधी जिल्हा येतो पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी लोकसंख्या नागपूर जिल्ह्याची, त्यानंतर ठाणे जिल्ह्याची. या 3 जिल्ह्यांना सुरुवातीलाच घेण्याचं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेव्हा या 3 जिल्ह्यातील महिलांकडे विशेषतः नागपूर आणि पुणे आणि ठाणे या जिल्ह्यात पैसे आता मिळायला सुरुवात झाली असल्याचं सध्या देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटल्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात आता कधी लागणार नंबर हे देखील तुम्हाला आता जाणून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात आज सकाळपासूनच पैसे येतील हे देखील पाहणार आहोत. मराठवाडा विभागात आपण जर पाहिलं तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, संभाजीनगर या 8 जिल्ह्यापैकी आज धाराशिव आणि हिंगोली तसेच लातूर, परभणी या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे आज सकाळपासूनच आलेले आहेत. तसे महिलांनी मेसेज देखील आपल्याला आपल्या चॅनलच्या यूट्यूबच्या खाली केलेले आहेत. त्यानंतर पुढचे आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जे नागपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव यातील धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात देखील पैसे आता यायला आज सुरुवात झाली असेल. उद्या, परवा आणि पुढील 4 दिवस हे पैसे खात्यावरती येतील. त्यानंतर कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावरती आज दुपारीच पैसे येण्यास सुरुवात झाल्यामुळे आता त्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे
या जिल्ह्यातील ठाणे आणि मुंबई शहरामध्ये हे पैसे आता 1500 रुपये आज सकाळीच काही महिलांच्या खात्यावर आले आहेत. मग उद्या कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे येतील ते देखील पाहणार आहोत. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, इकडे अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यात देखील आता पैसे देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. परंतु 2 आणि महत्त्वाची कागदपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. KYC तुम्हाला दर 6 महिन्याला करावी लागेल. जूनमध्ये, डिसेंबरमध्ये जर तुम्ही KYC केली नाही तर मात्र तुमचे देखील पैसे बंद होऊ शकतात, असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खात्यावरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डावरचं नाव, दोन्ही नावं जर सेम नसतील तर नावामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवला असेल तर मात्र तुमचे येणारे पैसे देखील बंद होतील, असं देखील सरकारने म्हटलं आहे. दोघांच्या मधला फरक तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. एक तर तुमचं आधार कार्डवरचं नाव बरोबर असेल तर तुम्हाला बँकेतलं नाव बरोबर करून घ्यावं लागेल. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे, तुमच्यात कोणत्याही नावामध्ये बदल नाही पाहिजे, तरच DBTद्वारे हे तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात, असं अजित पवारांनी आज दुपारीच म्हटलं आहे. त्यामुळे ज्या काही 10.5 लाख ते आणि पुढे होणाऱ्या 22 लाख महिला ज्यांचं अकाउंट बंद होणार आहे त्यांनी मात्र याची काळजी घेऊन पुढील 8 दिवसामध्ये हे आपले सर्व कामे करून घेणं गरजेचं असते त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे. तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी गाड्या आहेत का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा सध्या सरकारने जारी केला आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती पैसे जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्याचे पैसे आले नाहीत, तेव्हा त्यांनी पुढील महिन्यात काय करावं हा देखील मोठा प्रश्न सध्या सरकारने पुढे सांगितला आहे की त्या अंतर्गत तुम्हाला कसे पैसे येतील हा देखील प्रश्न सांगितला आहे. तेव्हा उद्या 22, 23, 24 आणि 25 या 4 ते 5 तारखांपर्यंत तुमच्या संपूर्ण खात्याची छाननी चालू असून त्यामधून जवळजवळ 20 ते 22 लाख महिलाचं पैसे येणं बंद होईल. तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र आज तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही तुम्ही प्रतिक्रिया देऊन आम्हाला आमच्याकडे कळवा, जेणेकरून तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणींसंदर्भात कोणकोणत्या महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर किंवा तुम्हाला उत्पन्न दाखला असेल, तुमचं आधार कार्ड असेल, बँक सीडिंग असेल किंवा तुमचं पासबुक असेल, या सगळ्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट नवीन आले आहेत. त्या नवीन अपडेट तुम्हाला उद्या सांगता येतील. त्यामुळे आगामी काळामध्ये तुमच्या खात्यावरती किती पैसे आले, 2100 रुपये आले की 1500 रुपये आले की 2 महिन्याचे पैसे आले का 1 महिन्याचे आले, हे देखील तुम्ही प्रतिक्रिया देऊन आम्हाला आमच्या खात्यावरती पोस्ट करा. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.